नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी.कॉम भाग 1 सेमिस्टर 2च्या प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग विपणनाची तत्त्वे या विषयामध्ये तिसऱ्या युनिटमध्ये आपण डिस्ट्रीब्युशन 4 P's मधला चौथा पी प्लेस वितरण याचा अभ्यास करतो. त्यानंतर आपण आज होलसेलिंग म्हणजे घाऊक व्यापार याचा आपण अभ्यास करणार आहोत. घाऊक व्यापार म्हणजे मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी आणि विक्री करणारा व्यक्ती होय. घाऊक आणि किरकोळ हा वितरण मार्गातील मध्यस्थांचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामधील दुवा म्हणून हे कार्य करत असतात. घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी हे उत्पादक आणि ग्राहकांना विशेष सेवा पुरवित असतात. उत्पादकांना ग्राहकांच्यापर्यंत वस्तू पोहोचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची संख्या या दोघांच्यामुळे कमी होते आणि त्यांच्या वस्तू मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठ मिळवून देतात. ते मोठ्या प्रमाणावर वस्तूंची देवाणघेवाणाची कार्यक्षमता देखील वाढवतात आणि शिवाय वस्तूच्या वितरण खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावरती कपात करतात. घाऊक आणि किरकोळ व्यापारी ग्राहकांना आवश्यक त्या ठिकाणी गरजेच्या प्रमाणात वस्तू आणि सेवांची उपलब्ध करून देतात. ग्राहकांच्या तक्रारी हाताळतात. ग्राहकांना वस्तू आणि सेवांची माहिती उपलब्ध करून देतात. तर दुसऱ्या बाजूला उत्पादकांना ग्राहकांचे अभिप्राय प्रदान करून संदेशवहनाची एक प्रक्रिया पूर्ण करतात. आधुनिक काळामध्ये घाऊक आणि किरकोळ व्यापारी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील काम करू लागलेले आहेत. त्यांना त्या पातळीवर महत्त्व प्राप्त झालेलं आहे. घाऊक व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची संख्या कमी असली तरी त्यांची उलाढाल मोठी असते. याउलट किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची संख्या अधिक असते पण त्या तुलनेत उलाढाल कमी असते. घाऊक व्यापारी हे मुख्यतः उत्पादकाशी संबंधित असतात. होलसेल हा शब्द घाऊक व्यापारासाठी वापरला जातो. होलसेल म्हणजे मोठ्या प्रमाणात विक्री करणे होय. घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांच्यातील मध्यस्थ म्हणून देखील कार्य करत असतो. उत्पादक किंवा वस्तूंचे जे निर्माते असतात त्यांच्याकडून घाऊक व्यापारी वस्तू खरेदी करतात आणि किरकोळ विक्रेते यांना वस्तूंची विक्री करतात. म्हणजेच उत्पादक आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्यामधील दुवा म्हणून किरकोळ व्यापारी काम करताना आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, घाऊक व्यापाऱ्याचे विशेष ज्ञान आणि कौशल्य यामुळे वितरण मार्गाची कार्यक्षमता वाढते. घाऊक व्यापारी हे महत्त्वाच्या सेवा प्रदान करतात आणि उत्पादक किंवा किरकोळ व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करतात. घाऊक व्यापारी हा वस्तूंचा निर्माता किंवा उत्पादक नसतो, तसेच तो किरकोळ व्यापारी करत नसतो. घाऊक व्यापारी हा केवळ उत्पादक, शेतकरी, वस्तूंचे निर्माते यांच्याकडूनच वस्तूंची मोठ्या प्रमाणावरती खरेदी करतात. त्या वस्तूंचे एकत्रीकरण करून साठवणूक करतात. किरकोळ व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना वस्तूंचा पुरवठा करतात आणि त्यातून नफा कमवतात. मोठ्या प्रमाणावर खरेदीचे सर्व फायदे घाऊक व्यापाऱ्यांना मिळतात. घाऊक व्यापाऱ्यांची आर्थिक क्षमता, साठवणूक क्षमता ही खूपच मोठी असते. विशेषतः हंगामाच्या वेळी ते अतिशय मोठ्या प्रमाणावरती खरेदी करताना आढळतात. व्याख्या बघूया. घाऊक व्यापारी म्हणजे जो उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावरती वस्तू खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना अल्प प्रमाणामध्ये विक्री करणारा व्यक्ती होय. घाऊक व्यापारी हा जो की उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावरती वस्तूंची खरेदी करून नफा मिळवण्याच्या उद्देशानं किरकोळ व्यापाऱ्यांना अल्प प्रमाणात त्याची विक्री करतो. घाऊक व्यापारामध्ये वस्तू आणि सेवांच्या विक्रीच्या संदर्भातील सर्व क्रियांचा समावेश होतो की ज्याची कोणीतरी पुनर्विक्री किंवा व्यवसाय उपयोगासाठी खरेदी करीत असतं. Wholesaling includes all activities involved in the selling goods or services to those who buy for resale or business use. घाऊक व्यापारी जो असतो तो उत्पादकांना पुरवित असलेल्या सेवा ग्राहकांच्या अपेक्षा आणि मागणीच्या आधारावरती उत्पादकांना वस्तू तयार करण्यासाठी ऑर्डर देतात आणि उत्पादकांना वस्तू निर्मितीचे नियोजन त्यामुळे करता येऊ शकते. तसंच आर्थिक व्यवस्थाही सुरक्षित ठेवता येते.
उत्पादनाच्या ठिकाणापासून ते त्यांच्या गोडाऊनापर्यंत आणि तिथून किरकोळ व्यापारीपर्यंत वस्तूंची वाहतुकीची सोय घाऊक व्यापारी करत असतात. जाहिरात विक्रय वृद्धीच्या योजनासाठी मदत पुरवतात. तसेच कौशल्यपूर्ण विक्रेत्या वर्गाची सुद्धा या ठिकाणी नेमणूक करतात. उत्पादकाकडून वस्तू खरेदी करीत रोखीने खरेदी करून त्यांना एक प्रकारे आर्थिक मदत करत असतात. घाऊक व्यापारी हे उत्पादकांना ग्राहकांच्या सवयी, आवडीनिवडी, प्राधान्य आणि फॅशनमधील अद्ययावत माहिती त्यांनी जी किरकोळ व्यापाऱ्यांकडून कलेक्ट केली असते ती पुरवण्याचं काम करतात. घाऊक व्यापारी हे वस्तूंची अंतिम किंमत ठरवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. दुसरा महत्त्वाचा भाग मी घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना पुरवित असलेल्या सेवा. किरकोळ व्यापाऱ्याकरता खरेदी एजंट म्हणून कार्य करतात आणि बऱ्याच उत्पादकाकडून वस्तूंचा शोध आणि त्याचे एकत्रीकरण करण्याच्या अडचणीतून किरकोळ व्यापाऱ्यांना ते वाचवत असतात. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना नवीन वस्तूंची माहिती, त्यांचे उपयोग आणि त्यांच्या किमतीतील बदल कळवतात. ते किरकोळ व्यापाऱ्यांना जाहिरात आणि वस्तूंची विक्री करण्यास सहकार्य करीत असतात. किरकोळ व्यापाऱ्यांना आर्थिक सहाय्य करतात, त्यांना उधारीवरती विक्री करतात आणि लहान प्रमाणात खेळत्या भांडवलासाठी मदत करत असतात. घाऊक व्यापारी स्वतः वस्तूंचा साठा त्यांच्या स्वतःच्या गोदामामध्ये करतात. किरकोळ व्यापाऱ्यांना साठवणुकीतून संभाव्य धोका आणि नुकसानीपासून त्यांना वाचवतात. घाऊक व्यापारी हे वस्तूंची योग्य प्रतवारी करून त्याचे लहान लहान प्रमाणामध्ये पॅकिंग तयार करतात, जेणेकरून किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करणं सोयीचं होऊ शकेल. आता घाऊक व्यापाऱ्यांचे काही प्रकार सांगितले आहेत. मर्चंट घाऊक व्यापारी, ज्या वस्तूंचा व्यापार करणारा त्याच्या नावाने स्वतंत्र व्यवसाय सुरू करतात त्यांना मर्चंट घाऊक व्यापारीमध्ये, उदाहरणार्थ पाटील ऑइल डेपो, गाडगे गुळ मर्चंट इत्यादी. म्हणजे ते पर्टिक्युलर एकाच वस्तूचं हे करत असतात. पूर्ण सेवा देणारे घाऊक व्यापारी, असे व्यापारी साठवणूक, विक्रेता वर्गाची निर्मिती, उधारी वस्तू पोहोचवण्याच्या सोयी, व्यवस्थापन सहाय्य इत्यादी सर्व प्रकारच्या सेवा पुरवत असतात. मर्यादित सेवा पुरवणारे घाऊक व्यापारी हे असे व्यापारी जे आहेत मर्यादित सेवा पुरवतात. कॅश अँड कॅरी पद्धतीनं व्यापार करतात. सुपरमार्केट, किरकोळ दुकाने, हॉस्पिटल, हॉटेल, कॅन्टीन इत्यादींना मर्यादित सेवा पुरवतात. म्हणजे यांचे जे ग्राहक असतात किरकोळ व्यापारी नाही ते मोठे असतात आणि त्यांनाच ते मर्यादित सेवा पुरवतात. ब्रोकर्स आणि एजंट्स, असे व्यापारी केवळ कमिशन व्यापार करतात. ब्रोकर्स हे केवळ खरेदी विक्रीच्या सौद्यासाठी मदत करतात. ब्रोकर्स हे वस्तूचा साठा, वाहतूक, देवाणघेवाण इत्यादीची कार्य करीत नाहीत. जमीन किंवा घर खरेदी विक्री, विमा प्रतिनिधी, शेअर ब्रोकर्स इत्यादी. एजंट हे उत्पादकांचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. किंमत धोरण, विक्री प्रदेश, ऑर्डर देणं घेणं कार्यपद्धती, सेवा आणि हमी, कमिशनचे दर इत्यादीची कार्य करतात. सर्वसाधारण एजंट्स हे शेतीमालाच्या संदर्भात अधिक आढळतात. किरकोळ घाऊक व्यापारी, असे व्यापारी शेतमालाची असंख्य शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्याचे एकत्रीकरण करतात आणि त्याची विक्री किरकोळ पद्धतीने घाऊक व्यापाऱ्यांना करतात. आता घाऊक व्यापाऱ्यांची काही कार्य आपण लक्षात घेऊया. घाऊक व्यापार हा पूर्णपणे किरकोळ व्यापारापेक्षा अनेक प्रकारे भिन्न आहे. घाऊक व्यापारी हे व्यावसायिक ग्राहकांशी संबंधित असल्याने ते अंतिम ग्राहकाचा फारसा विचार करताना दिसत नाहीत. विक्रय वृद्धी योजना, पर्यावरण आणि स्थान याकडे कमीत कमी लक्ष पुरवतात. घाऊक व्यापाऱ्यांची बाजारपेठ ही किरकोळ व्यापाऱ्यापेक्षा अधिक विस्तृत व विखुरलेली असते. घाऊक व्यापाऱ्यांची उलाढाल ही किरकोळ व्यापाऱ्यापेक्षा खूपच अधिक असते. सरकार देखील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी यांच्याबद्दल वेगवेगळे नियम आणि कायदे लागू करताना दिसते. कर रचना देखील वेगवेगळी तयार करते. घाऊक व्यापाऱ्यांची गरज का असते? उत्पादक हे किरकोळ व्यापाऱ्यांनी अंतिम ग्राहकांना थेट विक्री का करू शकत नाहीत? सर्वसाधारणपणे घाऊक व्यापारी कार्यक्षमपणे पुढील कार्य यशस्वीपणे पार पाडतात. 1. वस्तूचं एकत्रीकरण. घाऊक व्यापारी असंख्य उत्पादकाकडून समान प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतात. किरकोळ व्यापाऱ्याने विक्री हा त्यांच्या वस्तूच्या एकत्रीकरणामागील हेतू असतो. काही वेळा उत्पादक आणि घाऊक व्यापाऱ्यांना विविध सवलती देतात आणि त्याचे फायदे त्यांना द्यावे लागतात. दुसरा मुद्दा येतो, कार्य येतं साठवणूक. घाऊक व्यापारी उत्पादकांकडून खरेदी केलेल्या वस्तू आपल्या गोदामामध्ये संग्रहित करतो, साठवणूक करतो त्याची. किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीच्या प्रमाणात योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी वस्तूंची उपलब्धता करून देतो. सामान्यतः विक्रेत्यांना ऑर्डरप्रमाणे वस्तू पुरवण्यासाठी इन्व्हेंटरी ऑन हँड आणि वस्तूचे स्थान ट्रॅक करण्यासाठी इन्व्हेंटरी सॉफ्टवेअर प्रोग्राम वापरताना घाऊक व्यापारी दिसत आहेत. आज जास्तीत जास्त वस्तू साठवण्यासाठी उपलब्ध जागा, कर्मचारी यांचे व्यवस्थापन मात्र घाऊक व्यापाऱ्यांना करावे लागते. वाहतूक किंवा प्रतवारी संवेष्टन हा मुद्दा आहे. तिसरा,
घाऊक व्यापारी उत्पादकाकडून ज्या वस्तू विविध प्रमाणामध्ये उपलब्ध झालेल्या असतात त्या वस्तूंची प्रतवारी करतात. विशिष्ट संकेत त्याची बांधणी करतात. गुणवत्ता, आकार, रचना, सामुग्री या आधारे क्रमवारी करतात आणि त्यानुसार त्याची योग्य रीतीने बांधणी म्हणजे पॅकिंग करत असतात. संवेष्टन आपण त्याला म्हणतो. वाहतूक, घाऊक व्यापाऱ्याचा हा सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. उत्पादकाकडून घाऊक व्यापारी असंख्य वस्तू आपल्या गोदामामध्ये वाहतुकीच्या सुयोग्य साधनाद्वारे आणतात. तसेच त्याची प्रतवारी व बांधणी झाल्यानंतर किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानापर्यंत त्या पोहोचवण्याची वाहतूक व्यवस्था करतात. या ठिकाणी दोन गोष्टी असतात. म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये असंख्य वस्तू ते असंख्य लोकांच्याकडून कलेक्ट करतात. निर्माते असतील, शेतकरी असतील वगैरे, आणि त्याची प्रतवारी आणि बांधणी करून किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. हे दोन्हीकडची वाहतूक ही घाऊक व्यापाऱ्याला करावी लागते. म्हणून घाऊक व्यापाऱ्याची वाहतूक ही अत्यंत महत्त्वाचे कार्य समजले जाते. वेअरहाऊस कर्मचारी ऑर्डरप्रमाणे वस्तू काढतो, पॅकिंग करतो, वाहतूक साधनावर त्या वस्तू लोड करतो आणि त्याची माहिती किरकोळ व्यापाऱ्यांना दिली जाते. त्याच्याकडे त्या वस्तू पाठवल्या जातात. वित्तपुरवठा, घाऊक व्यापाऱ्याचं वित्तपुरवठा हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. उत्पादकाकडून वस्तू रोखीने खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांची उधारीवर विक्री करण्याचं काम बऱ्याच वेळेला केलं जात असतं. व्यवहारामध्ये अशा प्रकारे आर्थिक सुविधा निर्माण करण्याचं काम घाऊक व्यापारी करताना दिसत आहेत. काही वेळेला ते उत्पादकाला सुद्धा फायनान्स करतात अगोदरच आणि त्याच्याकडून मग ते, कारण त्या घाऊक व्यापाऱ्यालाच त्या निर्मात्याने वस्तू पाठवाव्यात यासाठी तो वित्तपुरवठा कदाचित करणं ते सोयीस्कर समजतात. धोका पत्करणं, घाऊक व्यापारी सर्व व्यापारामधल्या आर्थिक जोखीम आहे तो धारण करत असतो, स्वीकारत असतो. वस्तूच्या किमतीमध्ये अनपेक्षितपणे घट झाल्यामुळे होणारा तोटा सहन करण्याची सुद्धा त्याला जोखीम सहन करावी लागते. वस्तूची नासधूस, चोरी, तुटफूट याचा सुद्धा धोका संभावतो. बाजारपेठेची माहिती, घाऊक व्यापारी उत्पादक आणि व्यापाऱ्यांना विविध प्रकारची आवश्यक माहिती पुरवित असतात. विशेषतः या माहितीचा उपयोग उत्पादक आणि किरकोळ व्यापारी करून घेत असताना दिसतात. उत्पादक त्या आधारे आपल्या वस्तूंमध्ये बदल घडवतात. किरकोळ व्यापारी ग्राहकांना वस्तूची विक्री करणे या माहितीच्या आधारे सोपं जात असतं. आणि वितरण आणि विक्री हा शेवटचा कार्याचा मुद्दा आहे. सर्वत्र विक्रीला किरकोळ व्यापाऱ्यापर्यंत वस्तू वितरणाचं काम घाऊक व्यापारी करतात. त्याची विक्री करणं हे घाऊक व्यापाऱ्याचं महत्त्वाचं कार्य समजलं जातं. जुन्या तसेच नवीन किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तू खरेदीसाठी प्रवृत्त करणं हे सुद्धा घाऊक व्यापाऱ्याचं एक अत्यंत आवश्यक कार्य आहे. वस्तूच्या मागणीप्रमाणे किरकोळ व्यापाऱ्यांना कमी अधिक सवलती देणं, सुविधा पुरवणं, कमी प्रसिद्ध ब्रँडसाठी डिस्काउंट ऑफर करणं, वस्तूचा मोठ्या प्रमाणावर उठाव करण्यासाठी उधारी विक्रयवृत्ती योजना सुद्धा घाऊक व्यापारी जाहीर करताना दिसतात. आपण हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेणं आवश्यक आहे की आज मागणीपूर्व मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होत असल्यामुळं ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी घाऊक व्यापाऱ्याची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण घाऊक व्यापारी जो असतो तोच याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका पार पाडताना दिसतो. कारण असंख्य उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावरती त्या वस्तूंचं कलेक्शन करणं, त्याची प्रतवारी करणं, त्याची पुनर्बांधणी करणं आणि त्या बांधणीप्रमाणे की जी किरकोळ व्यापाऱ्यांना ग्राहकांना देणं सोयीचं जाईल अशा पद्धतीनं त्याचं पॅकिंग करणं. आणि ते आपण असं सुद्धा लक्षात घेऊया की असंख्य शेतकऱ्यांच्याकडून तांदूळ एकत्रित केला, तो मोठ्या गोणीमध्ये 100 किलोच्या 50 किलोच्या गोणीमध्ये असतो. पण ग्राहक आपण काही खरेदी करत असतो 1 किलोच्या पॅकिंगमध्ये किंवा 10 किलोच्या पॅकिंगमध्ये किंवा 25 किलोच्या पॅकिंगमध्ये जास्तीत जास्त आजकाल 30 किलोचं पॅकिंग असतं. तर आपण तांदूळ खरेदी करत असतो. तर त्याला एक ब्रँड नेम देणं, लेबल लावणं, त्याचं पॅकिंग करणं, छोटीशी पिशवी त्याची तयार करणं, 1 किलोचे पुडे तयार करणं, हे काम घाऊक व्यापाऱ्याला करावं लागतं. कारण किरकोळ व्यापाऱ्याला ते सहजपणे ग्राहकाला देता यावं. म्हणजे हा भाग सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कोणीतरी करावा लागतो. आजकाल हे उत्पादकांना, निर्मात्यांना किंवा शेतकऱ्यांना शक्य होत नाही. आणि ज्यांना होतं ते करतात, नाही असं त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. पण ज्यांना शक्य नाही ते या घाऊक व्यापाऱ्यामार्फत त्या ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून घाऊक व्यापाऱ्याची भूमिका याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आणि घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ व्यापारामधला मध्यस्थ म्हणून काम करताना आपल्याला दिसतो. तर घाऊक व्यापाराबद्दल आजच्या आपण व्याख्यानामध्ये माहिती घेतली. तुम्ही हे व्याख्यान माझं शांतपणे ऐकून घेतलं, याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद.